आणि बाकी मानलं राजा मग श्रीराम भाऊ हो, तुम्हाला म्या म्हणलं गंमत गंमत म्हणलं मी तुम्हाला मला बा पार्टी पाहिजे आपल्याला मारतीच्या प्रकरणाची. एवढं बा व्यवस्थित झालं तुमचं, काही कोणता खर्च नाही काही नाही. नाही तर कोरटम पार्टी गेलं असतं ना ते बा 2-2 एकरले माग नसतं तुमचं. का म्हणलं कंदिलाबाजी किती स्वस्त्यात निपलं. पण बाकी तुम्ही पार्टी दिली, बाकी माहोल झाला. जाऊ द्या, काय 1000-2000 रुपयाचं काय गोष्ट आहे का. आपण पुराचं चांगलं झालं ना आपल्या. सुनबाई घरी आल्या पद्धतशीर, आता कसं व्यवस्थित झालं. हो, कालही मी तुम्हाला जीव खाऊ घालत होतो म्हणा, पण ते कसं उशीरही झालं तर मग बाया संग होत्या, मग जाऊ द्या बा मग. हो, पण आज आता दिलं नाही का तुम्हाला. हो, झालं ना समाधान, आता काही अडचण राहिली. नाही नाही काही अडचण नाही आता मग मस्त एक एक पट्टी पानं खाऊ घालतो जाता जाता बस निघाले मग नाही का. 2 गाड्या आहेत आपल्या, चालले घराकडे. आम्ही थोडं मागून येईन गडे शिवलाल जरा. तुम्ही चालले जा, मारतीची गाडी आणली होती ना तुम्ही. तुम्ही पुढे चालला जा बबन तू, मी आता कसं आम्ही दोघं जण जरासं येतो उशिरा पाशिरा जराशी ना. काही हरकत नाही, मी आता मारतीच्या पेट्रोल टाकतो 100 रुपयाचं निघतो. पण बाकी कंदीला म्हणजे हो रामपूरवाल्या संग पंगा घेतले ते फिटतेच पण नाही का. पाबर आता हे किती फिटला समजा आता देणके. किती त्याला मॅळातच काढला का नाही आपण. दवाखाना करते ते आता मी सांगतो तुम्हाला. काय निरा खुर्दी मगाचा आहे, फक्त हुशार काय मारते ते, काही नाही त्याची अक्कल डोक्यात काहीच नाही. निरा घुटण्यात आहे त्याची. मग काय निरा फक्त निरा डराव करते ते, दौडीवरचा वागायते. मग काय येरी काय ते सगळं बरोबर आहे कंदिला बाजी. एवढं मोठं प्रकरण एका गॅसच्यानं झालं. मारतीचं समजा घटस्फोटावर काम आलं तर फक्त तेवढा गॅस समजा इकडला तिकडे नेला बा खोपडीतून. पुढे पुढे वाढत गेलं, पेटत गेलं आणि इथपर्यंत येऊन पोहोचलं. पण या प्रकरणामध्ये एका जणांना फायदा करून घेतला राजा. हो, ते काय 20,000 रुपये बक्षीसही कमावलं आणि त्याचं नावही नाही झालं. नेमका म्हणजे कोण होई तेही समजला नाही. कोणाला का तेच नाही समजलं कोण होतं, कोणा बक्षीस नेलं त्याचा पताच नाही लागला नाही का. कोणा देत असली मी विचारून पाहिलं मला, काय कोणाला दिलं बक्षीस. हो, लक्ष्मणने विचारलं, ते पण नाही म्हणतात काय कोण नेलं ते मला काही पांडेसाहेब सांगत नाही म्हणे. वाटते झुमऱ्या असं लेखाचं नाही का. हो, ते जरा वाढता आहे. हो, बादच्या बातलेखाचं कसं इकडे तिकडे पोहोचवते. त्यानं काहीतरी मला वाटते फिल्डिंग जमवली 20,000 कमावले ना. त्याचं कामच नाही ते. सगळ्यात मी सांगू ना चला कोणा इथं मला तर वाटते संत्या नाही का संत्या. हो, ते आपलं आलेलं इथं ते याचा मेवना बंडू कावरेचा. हो, ढोरं गिरं लागते म्हणलं इतकं शाही नाही ते फुट्ट. हो, आपल्याला वाटते ते, पण लेखाचं लय चंद्र आहे बरं ते. काय बोलता संत्या लय हुशार आहे नाही. असं असं कसं काय म्हणलं तुम्हाला काय वाटते त्यानं, मग त्यानं बक्षीस कमावलं का ना. 100% सांगतो ना मी, त्यानंच बक्षीस उडवलेलं आहे ते. कारण की त्यानं गॅस पहिल्यांदा ठेवला. हो, नंतर मग नावाला मारतीवर समजा. पण याची माहिती सगळी त्यालाच होती. आपण जंगलात हवा हे फक्त त्यालाच माहित होतं, बाकी दुसरं कोणाला माहित होतं. मला तर वाटते त्याचाच कारनामा असला पाहिजे ते. त्यानं पुरा गेम केला आपला. हो, कसा येळा बनून पेढा खवरायला ते. हो, तुमच्या लक्षात आलं नाही म्हणलं ते, माझ्या लक्षात आलं ते आता. नाही ना म्हणजे काही लावता राजा, लय साधं पोट्ट आहे ते. तुम्ही काही नको म्हणत. मग कसं काय हुशार आहे ते एवढं. अरे बाबा तुम्हाला माहित नाही बाबू. हो, इथे किती चालू राहिलं, इथं आलं पण पहिले फक्त त्यानं 15 दिवस. आता ढोरं काही कोणी चाले नाही आपल्या गावात. कोणाच्या इकडे असे होते. त्यानं सगळे ढोरं जमा केले. हो, 80 ढोरं आहे त्याच्यापाशी 80. हो, तर आता त्याला काय महिना पुढे राहिला, 300 रुपये घेऊन राहिला ढोराची. एका बकरीचे 300 रुपये म्हणते ते. हो, आता माया समजा 2 बकऱ्या आहेत आणि 2 गाई आहे. हो, तर म्हणलं मध्ये 1200 रुपये महिना ढोराचं म्हणजे मजुरीचा द्या लागलं महिन्याचा. तर अशी त्याच्याजवळ 80 ढोरं आहेत. मग 80 समजा पकडणं तू 300 रुपयानं 24,000 रुपये महिना पडणार इच्छा इथं. 24,000. हो, पहा तुम्ही. बरं झालं का आहे बाकी पण नाही का. हो, 24,000 रुपये म्हणजे बरेच कमावून राहिले का. ते 24 कमावले. दुसरी गोष्ट म्हणजे घोडं म्हणलं फुकटाचं भेटलं त्यानं. गरीब भाव बरोबर आपलं गोगल गायसारखं राहिलं. झाबऱ्यानं देऊन टाकलं त्याला. तुले ते घोडं जे आणलं होतं तुम्ही ते, मोठं प्रकरण घडलं होतं तुमचं ते काय आता नागेश्वरचं. त्या प्रकरणात घोडं आहे तर वायचं त्याला भेटलं. म्हणजे तुम्ही आतापर्यंत मेहनत घेतली, भांडणं केले, मारामाऱ्या केल्या, घोडं भेटलं त्याला. पैसे न देता. सांग ना तू आता किती रुपयात घोडा आहे ते. 50,000 रुपयात घोडं भेटलं फुकट त्याले. बापले म्हणजे 50 तेही कमावलं त्यानं समजा. आणि 25,000 रुपयाचा समजा हे ढोराचा महिनाही कमावून राहिलो. बापरे, हाय रे हुशार पण नाही का, कमाल आहे पण त्याची. अरे हे तर काहीच नाही बाबू. त्याची कमाल तुम्हाला आता सांगतो मी काय तर खरी कमाल त्याची कोणती आहे मग. हो, म्हणलं हे जे आपला जे काशीनाथ आहे काय रोजान आहे त्याच्या इकडे. ढोरं राखायला कोण असते म्हणलं. काशीनाथ असते बा 300 रुपये रोज देते म्हणे ते. हो, आता 300 रुपये 8-10 दिवस झाले त्याला तिकडे चालूच आहे त्याला ढोरं राखायला. मग पहा ना, मग आता समजून घ्या तुम्ही. मी विचार केला त्याच्यावर की वा पोट्ट किती हुशार आहे. हो, याले महिन्याचे समजा 300 रुपये रोज जर दिला याले तर 9,000 रुपये महिना पडला. आणि याले पडून राहिला 24,000 रुपये. म्हणजे वरचे 15,000 रुपये आयते वायते घेऊन राहिलं ते संत्या. हो, घरीच बसते फक्त. याची शिदोरी दुपारी आणून देते. जिथं कुठे ढोरं असेल तिथं ती घोड्यावर बसून मस्त टकाटक सकाळी आपले ढोरं गावातून काढून देते. हो, झालं त्याचं. हो, म्हणजे आयते वायते 15 कमावून राहिला आणि हे 9,000 रुपयांनी सरळ घासून राहिला. परगावचा येऊन इथं बरोबर त्यानं कार्यक्रम आपला केलेला आहे. पहा म्हणलं किती लक्षात आलं तुमच्या. राजा हे पण बाकी कलाकार म्हणलं नाही का. म्हणजे इथं येऊन आपल्या डोक्यावर अक्षता वाटून राहिलं ते नाही का. हो राजा हाय बाकी कलाकार पण. मग तेच म्हणतो ना आपण रामपूरवाले निरा म्हणलं बगल बच्चे हो. कारण की हे परगावचे येऊन आपल्यावर सत्ता स्थापन करून राहिले. हो, झुंबऱ्याची बुडी गुंपावे घर फिरवे पुरं बिलकुल. म्हणजे तिनं आपला हेच कब्जाच केला ना. आता पूर्ण मुकरदमीन झाली ते. पूर्ण बाया तिच्या अंडरमध्ये आयते वायते समजा. एका बाई मागं 10 रुपये 20 रुपये काय असेल ते भेटते तिले. काही न करता 4 व्हीलरनं फिरून राहिली आणि आपल्या बाया वावरात निघून राहिल्या. किती हुशार झाले समजा परगावाले. दुसरे झुंबऱ्या मस्त ट्रॅक्टरवर राईस करून राहिला पाटलाजी इकडे. हो, मस्त नो टेन्शन.
हां दुसरं अजून कोण आहे असं परगावची. आता ही संत्या आला, ही आपल्या इथे येऊन अक्षता वाटून राहिला असे. आता एक अजून राहिलंच ते आलू पोंग्या. तर ते आलू पोंग्यानं इथे येऊन मस्त हातचं वावर हिसकलं लक्ष्मीच्या धाब्यावर मस्त कार्यक्रम करू राहिला, कामं करू राहिला. आणि म्हणलं त्याची आता ते बायको आहे की नाही, ते काय तिचं नाव आहे मीनाबाई. हो ते बी तुंग्याची समजा उपाध्यक्ष आहे ती. म्हणजे ते आणि गुंपाबाई हो दोघी परगावच्या आणि आपल्या बाया कामाले ये घेऊन आणि ते हिशोब कराले. हो रे बाकी अभ्यास बरोबर आहे तुमचा अभिजी. हो कारण की आता गुंफा मामीले 50 बाया समजा या तुंगेतनी, तर त्याला 20 रुपये एका बाई मागं समजा कमिशन भेटते. तर 1000 रुपये पडले ना ते. झाडाखाली बसायचे 1000 भेटू राहिले गुंफा बाईले, ते बी खेकाव खाका चालवा लवकर बस असं कर तसं कर. आणि आपल्या बाया आपल्या चालल्या निंदा 200 रुपयाची दिवसभर नाही का. हो रे हे बरोबर आहे. म्हणून म्हणलं बाबू सतर्क राहा. या संत्याच्यानं यानं समजा पोलीस स्टेशनला माहिती दिली म्हणून आज अशी परिस्थिती आली होती. म्हणून म्हणलं जरासं मुंशीराम हो या संत्याचा आपल्याला कार्यक्रम करावा लागते बरं. हो एक दिवस हे आपल्या बोकांडीवर बसणार आहे, तुम्हाला सांगू राहिलो शिवलाल. नाही लक्ष ठेवतोच नाही मी त्याच्यानं आपल्या 2 दिवस जेलात राहा लागलं, मार खा लागला. बरोबर पाहतो मी. हो काशाला सांगतो बरोबर पत्ता काढ म्हणतोय, बक्षीस कोणं घेतलं काय घेतलं तर मग सांगतो त्याला गंमत बरोबर. हो चला आता करा जेवण घेऊन करा, लवकर निघ नाही आम्हाला. घ्या बाबा चल दे. मला वाटतं संतोषराव नाही का. अरे संतोषराव इकडे आ म्हणलं. ते बाबा काकीनाथ भाऊ काय आला ते काम आहे तुमचं. ढोलं म्हणलं चिकडे होते ना आपले 2 ढोलं मी हातात आणले म्हणलं द्या. बरोबर लाखात दाबा निरा भताचे कामं नको करू म्हणलं तुम्ही. झाडाखाली बसता बघता मोबाईल पायात. अबे काही नको लावणार संत्याला का. सगळं सबन ढोरं आहेत ना, कुठे गेले कोणते. अरे हो ना देव आता मी का खोटं बोलू लागलो का काय. आता बरोबर पाच दाबा हो असे कामं नको करू, बरोबर करा. हो करतो हो. आता काय आणली का भाकर आणली का मग शिदुरी आणली ना बा. काय करता मग काय तो वावलात नाही बा. सांगतो ना घोला म्हणून आलो तर मी. हो बिजतले का माझ्यानी हे म्हणजे पायच लय दुखू लागला. हो ना म्हणून तर आता तुम्हाला कामाला सांगणार नाही तर मी का तुम्हाला सांगत होतो का. जाऊ द्या मग आता. हो घ्या डबा घ्या तुमचा या लवकर जेवण करू ना. हो या मग. पाय दुखते करते काय दिवसभर मलाच राखायला लावते. अरे हो ना पण हे आता तुझे पाय दुखणं होईन काही बसते काही म्हणलं. 8-10 दिवस झाले मीच तर ढोरं चालून राहिलो. उद्या येईन मी, परवा जमलं तर येईन मी. आणि 300 रुपयातनी मला एवढे ढोरं राखायला लावतो तू. ते काही उलत नाही ना, ढोलातली काहीच उलत नाही. मग तुम्हाला काय माहिती आहे आता. मग आता कसं तरी माझ्या पाय दुखू लागला म्हणून, नाही तर तुम्हाला सांगतेच कोण हो. 300 रुपये द्यावं तरी वाटते का मला. घ्या तुम्ही या लवकर जेवण करून या. हो मी थांबतो तोपर्यंत. तर करतो मी जेवण. तोपर्यंत ढोरं पाहिजे. ठीक आहे मग. मावीन अध्यक्ष म्हणून हातच जोडा नाही का होणार आहे. हे मारते भल्ला त्याच्या आयर येऊन राहिला बा. हो ना आता हे गाडी गिडी खायला देते यायले. धोपट्टीतले काय जे पेट्रोल टाक मारते. तर का कुठे गेलते बाबा. अध्यक्ष तिकडे आमचे मागचे उपाध्यक्ष बबनराव कुठे आहे म्हणलं दौरे गिवरे चालू. अरे ढाण्या म्हणते ना बाबू. काय शिवलाल टोय कुठे काय एरीच नाव कमावलं आहे का म्हणलं. मग एवढा मोठा लगा हत्यासारखा देंडक्या चितपट करून टाकली म्हणलं त्याची. मग चारोखाने चित. मग काल आता जे प्रकरण निपटवलं ना आम्ही हो म्हणलं किती कसं वापरा लागलं म्हणलं मला. मग आमचं आम्हाला माहीत म्हणून मारतीनं कसं खुशीत म्हणे जा म्हणे बा शिवलाल भाऊ गाडी घेऊन आज. मी म्हटलं बा पाहिजे आपल्याला काम आहे. म्हणून कसं जरासं आता तुला काही सांगतात नाही काही गोष्टी. कसं आहे मुंशीराम भाऊनं पार्टी दिली कंदील बुड्याले मला म्हणे ये म्हणजे जेवाले. मग कसं जेवण घेऊन केलं चला म्हणलं आता घराकडे. बरोबर आता काय राजा सगळं तर म्हणते शांताराम भाऊची कमाल आहे म्हणते लोक म्हणते. तू म्हणता तुम्ही केलं. कोण शांताराम भाऊ. अरे काय शांताराम भाऊचं आहे. मैदानात आम्ही होतो तिथं, फील्डवर कोण होतं तिथं पोलीस स्टेशनमध्ये. मग आम्हाला सगळं हँडल करायला लागलं ते केस. मग हे तर लपून तिकडे बसले होते गावात. यायचं प्रकरण असून मग आम्ही तर काय सगळं सॉल्व्ह केलं. ते मारतात सगळं बरोबर केलं. मग आता म्हणून म्हणलं पार्टी दिली एरीच दिली का. हो का असं पाहता मला वाटलं बा शांताराम म्हणून जमलं काय सगळं असं. बरोबर जाऊ द्या बा आता चला आता करतो जेवण करतो. ते अजून संत्या चाललं जायचं घोडं घेऊन. मला जावं लागते तिकडे ढोरा आहे तर चारणं सुरू आहे त्याची. शिवलाल भाऊ ती गोष्ट भरली का तुम्ही. विचारा नाही संत्याचं ते बक्षिसाचं जरा काढणं म्हणा खुलासा. हो रे ती यायलाच पत्ता काढायला लावला नाही का. 8-15 दिवस झाली तिकडे आहे कामाले. बरोबर काढायला लावतो यायला पत्ता. हो हे 20,000चा शोध घ्यायचाच आहे आपल्याला. तर नाही म्हणलं आपलं काशीनाथ आता काय इकडेच असतं वाटते. मग नाही ढोरं राखायले का काय महिने नाही का. अरे बा रोजानं 300 रुपये रोज आहे आपलं. 10:30 सोळा पाचले घराकडे ड्युटी टू ड्युटी. मग काय तर काय बसच कामायला का पडितात दिले ढोरं घालून की बसले सोय झाडाखाली. सांग म्हणलं बबने किती बयाळ आहे. अबे तुझ्यासारखा बयाळ नाही म्हणलं कोणी. हो तुला सांगतो मी कशा तुझ्यासारखा एकही नाही आपल्या गावात एकही नाही असा. मग लेका बयाळ तोंड्या 300 रुपये पडल्यानं बायाला का म्हणलं बाया 300 रुपये कमावून राहिल्या ना. मग सकाळी 7ला गेल्या तर 2 वाजता लेका कमावून येऊन राहिल्या. तू 300 रुपये पडल्यानं दिवसभर ढोराच्या मग गणगण. सोपेच आहे 300 रुपये देते. मग 200 रुपये दिवसभर काम करावं लागते. मग काय तर 7 ते 2. म्हणलं बा ते आमचं आम्हाला जाऊ द्या जसं आहे तसं बरं आहे. आता काय करतं बाकीपेक्षा बरं आहे. मग कुठं बसतं ते डवरे हाणल्यापेक्षा बरं नाही काही. दिवसभर हातानं कमवलं गमा. मग बरं आहे आपलं 300 बसाच काम आहे काही टेन्शन नाही. 4 वाजता आपला मस्त चहा घेऊन येते आपला संतोष. दुपारी 12-1 वाजता जेवायला डबा आणते. मग बाकी काय आपल्याला लोड आहे.
अबे तुला नाही समजून राहिलं ना, तुला गेम करून राहिला ना ते संत्या, तुला काय वाटून राहिलं? मग ले का त्याले 80 ढोराचे किती रुपये येऊन राहिले? 24,000 रुपये महिना कमावून राहिलं ते. तुला किती रुपये येऊन राहिले महिना भरे राखले तरी? 9,000 रुपये 15 आहे ते वायते कमावून राहिला ना. मग त्याला याचंही काम नाही वावरात नाही. तुझ्या जोड दिले ढोरं गावातून लावून सुती की बस झालं, दुपारी आपली डबा आणून देत तुले, जाय तिकडे चालला घराकडे. हो ले कसं ही बरोबर आहे नाही का? हो ना, आपल्याला 9,000 आणि ते 15 आहे तेच कमावून. हो रे शिवलाल भाऊ, तुम्ही म्हणता ते खोटं नाही म्हणा, पण आता काय करता बा, मजबूरी आहे आता. कुठं बसता मग आता आपल्याला काय, आता त्याचे ढोरं असल्यावर आपण काय करावं? मग तेच म्हणलं ना, तू फक्त बा आमच्या दिमागानं काम करतो. हो, हे पुरे ढोरं तुला नाही राखायला पुरत का मग स्वतः? 24,000 आहे ते तुला भेटून राहिले ना, याचं काय काम राहिलं मग? हो ना, पण आता काय करावं काय मग? मी बरोबर सांगतो ना काय करायचं तर. यानं आपला लय गेम करायला संत्यानं. हो, जेलात घातलं म्हणलं, चांगलं रट्टे पडलेले याचे ज्यांना, यानं पत्ता दिला पोलीस स्टेशनले आणि 20,000 कमायला म्हणलं यानं. हो, त्याचा जरासा तू बोलण्यात जरा पत्ता काढ आता कामाला आहे त्याच्यात. काय बोलता राजा, या संत्यानं पत्ता दिला पोलीस स्टेशनला बयाळा ना? अबे बयाळ नाही हे, हो हे लय हुशार आहे, आपण बयाळ आहो. मग म्हणून म्हणलं तू बरोबर हिशोबाने त्याला म्हणा बा 10,000चं काम होतं म्हणा, लय माया मेवणीला द्यायचं काम आहे म्हणा, असं तसं कर. आणि याच्यापाशी पैसे निघते का पाय, फक्त तू व्याजही देते म्हणा 10%. हो मग इथे गोत्यात. बरोबर पाहतो ना मी. हो ना, तसेच तर मला 10,000 मी कंदील आबाजीपासून आणलेले आहेत. माऊली भाऊ बंधात आहेत त्याच्यात. ना मग तसंच सांग ना, कंदील बुडा मला देऊन नाही राहिला म्हणा संतोषले का. मा मेवणीला अर्जंट देणार म्हणा पैसे अंगावरचे. दे ना म्हणा 10-15,000 रुपये. 10% व्याज देतो म्हणा तुले. येते ते पाहिजे तू म्हणून पाय फक्त, मग समजते. यानं जर दिले पैसे 100% म्हणा यानं बक्षीस कमावलेलं आहे. आणि बोलण्यात काळाचा विषय जरासा जमवलं म्हणा बा तुम्ही. पाहतो जरासं. हो जरासं आपल्या संग संबंध चांगले झाले त्याचे, 8-10 दिवस झाले का नाही. मला बी त्याला वाटतं बाहेर राहायला पाहिजे कामाला, मस्त गोड बोल राहिला माझ्या संग. बस बस फक्त तेवढा पत्ता काढतो. मग सांगतो याला. हो याले असे धनके खायला लावतो ना, मग आपल्याला खायला लावले नाही ना. फक्त तू एवढा पत्ता काढ, एवढं खरं खरं समजलं की मग गेलोय 12च्या भावात. बरोबर पाहतो ना मी. आता जेवलं की हो येतेच ते, आता ढोरं राखू राहिलं, 5-10 मिनिटं ढोरं राखते ते, माझ्या जेवण होईल मग चाललं जाते घोड्यावर बसू. ते इकडे आलं की मी त्याला विचारतो बरोबर. काही हरकत नाही. बस 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 तेवढं काढतो फक्त पत्ता. मला डिटेल संध्याकाळी सांग मग. ओके. अरे बाबा, आता 1 घंटा लागला बा जेवायला. तुम्ही खायला द्या, इतका टाइम होते का काचीनाथ भाऊ? बसलो मी मगापासून वाटत पाहू लागलो, काही येतात. हो ना, ते पाण्यासाठी आता इरीवर गेलो, पाणी आणलं, मग जेवायला बसलो. रस्त्यानं सडकीहून जाणार आहे लोक. मग कसं टाइम होतेच ना जरासा. आता कामच काय, आता चालले ना बा, आता घरीच जावं लागतं ना तुले. हो ना, पण आता बँड बा इतका टाईम. बरं ठीक आहे मग. हो आता येऊ का मग मी आता? हो पहा मग धुलं तुम्ही. हो मी येतो मग. अरे बा मी काय म्हणतो संतो, जरा 2 मिनिटं बोलाच होतो बा. हो ढोरं चरते ना आता पडितात मी. चाल बरं तिथं बसू आपण, घोडं सोड चराले. जरासं मी काय म्हणतो ते ऐक म्हणलं पहिले. तुला जे काय काय काम आहे मला सांगा ना तुम्ही, काय काम आहे? हलदन काम आहे काही? मग तेच सांगून राहिलं ना तुम्हाला. असं सांगता येत नाही. या ना तुम्ही तिथं झाडाखाली, या ना सावलीत मी. सांगतो ना तुम्हाला काय अडचण आहे तर. आला द्या हे माणूस कधी आता आहे. बरं ठीक आहे मग, चला तिकडे चला, घोडं मी चरायला सोडून देतो मग. हो चला मग. सांगा लवकर, सांगा म्हणलं. ते तुला कुकले जायचे काय होतं, महत्वाचं आहे काही, सांगा लवकर. हो ना संत्या, तू हे बघ मा ऐक ना पहिले. मी काय म्हणतो ते, आता मी 8 दिवस झाले तो इकडे ढोरायला यावं, मला जातो म्हणतो, मला जाण नाही होऊन राहिलं. माया ते माया वावराचा फवारा राहिला, खत टाकायचं राहिला जू. हो मग डवरे मारा लागते तर म्हणलं पैशाचं पडलं मला काम. तर आपल्याकडे कसं कंदील बुड्याचे 10,000 रुपये व्याजानं आणलेले हो, त्याच्यानं कसं आहे आता काय आपल्याला ते देणार नाही. तर म्या मेवण्याला फोन लावला, येऊ त्याला असते अकोल्यातल्या. हो तर त्याला फोन लावला, म्हटलं बा आपल्याला 10,000 ते 15,000 रुपये पाय कोणाजवळ असंत, भले आपण पर्सेंट जास्त देऊ. तर एक जण देऊन राहिला म्हणते. हो 10% नाही, आता काय करतो सोयाबीन लोक, 1 महिना 1.5 महिन्याची गोष्ट आहे. तर 15,000 आणायला चाललो मी. हो म्हणलं उद्या आणि परवा 2 दिवस काही माझी शक्यता नाही आता ढोर राखायला यायची. म्हणून म्हणलं मी आता कसं सुट्टी काढून राहिलो 2 दिवस. अरे बापा 10 पलतील ना बापा, का आपल्याजवळ 20,000 रुपये बक्षिसाचे आहे का नाही का? हो पण हे दिन का नाही काय सांगायला का? अरे बा काय आता बा सुट्टी किती देत नाही रे बा. हो माय बा, माय पायाला दुखते ना, ढोराच्या मागं हिंद की बा, या पायात माय कधी जराशी कसरच आहे. हो थांब जरासा 2-4 दिवस का. मग काय जमत असते का ते, डवरे चालते का फवारा? मग आता फायदा आहे का ते? मग रोग आल्यावर काही कामात ये. मग मला हे बा आधीच तर जायला पाहिजे होतं आता लोक. मग आता उद्या मला जाणंच आहे बा, पैशाचं काम आहे मला. अजून द्यायचा तर द्यायचा नाही, विचार बदलायचा आहे त्या पुढच्याचा. मग काय आता सोयाबीनवर आपण त्याला पैसे द्यायच लागते नाही रे. मग आता 10% देऊ राहिलो त्याला तर. हो पण तुम्ही म्हणलं द्या दुबसांना म्हणलं त्याचे पैसे घ्यायचे, पैसे देताना पण वापस त्याले. अरे बा संतोष, हे बा आपण कोणाचा रुपया नाही डुबेला आतापर्यंत. मग आपला व्यवहार क्लिअर आहे. जरी आपण शिवलाल भाऊ संग राहत असेल, पण त्याच्यासारखा आपला व्यवहार नाही. कोणाला विचारा तुम्ही, कंदील बुड्यानं आपले वेरीस पैसे दिले का? मग आपण हे बा सोयाबीन आल्याबरोबर पहिले भरलं की त्याचे नेऊन देतो पैसे. मग काय इतकं असं नाही आपलं काम. तर कलावले बा द्याव का द्याचे पैसे नाही का? हो येले आपल्या ढोला लाखाला द्यायचे नाही का? हो याले पैसे मजुरी द्यायचीच नाही. मग मस्त खुशीचं कामाला येते. मग नाही म्हणलं असं जमते का तुम्हाला? समजा तुम्ही मग काय पैसे देऊ लागले त्याचे पैसे? 10% ना. 10% खाली देत नाही म्हणे पैसे. आता मलाच तर आता 20चं काम होतं. हो पण आता 15 आणतो म्हणलं. हो 20 जर आणले असते तर मला एका महिन्याचं त्याला 2,000 रुपये व्याज द्यावं लागते, 2 महिन्याचे द्यास लागते त्याला. म्हणजे तेवढा टाइम लागते सोयाबीन यायले. म्हणजे 4,000 रुपये शिल्लक जाते. मग 20चे 24,000 रुपये जाते.
ते बापा जमतेला का नाही का 4,000 रुपये येते ना सोयाबीन लोक फुकट फाकट हां येली बक्षीसाचीच आहे. आणि एक तर कुठं ठेवा मोठा पेच झाला मा दवायला माहीत झाली तर ती खलतून टाकायचा. बरं असं करा तुम्ही माझं आहे तो 20,000 रुपये आहे मापाची जमा केलेले आहे मी धोकं तर म्हणलं मग तुम्ही कसं 10% व्याज लागेल बा आपल्याला देसान का पण. आले का संत्या काही सांगतं का बे तू तर म्हणलं का सगळे म्हणे गाईची मजुरी माझं उचलून आणते वान मला काहीच नाही खा प्या पुरते भेटते. हां तू तर म्हणतो 20,000 रुपये म्हणलं खूप आणले बा ते बा कच्चे दमा खाला लागते दला 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 काय करता. मग लई दिवसाची दमा केलेला आहे मापाची होतं म्हणलं मग तुम्हाला देतो बा मी खरं कोणाला सांगू नका फक्त आपण 10% लागेल बा पैसे आपल्याला. बक्षिसाचे होय रे 20,000 नाही का होणार नाही तर याचा जवळ हो बंडू कावरे रुपया नाही देत नाही पुढीले असं. मग तर जमलंच राजा संतोष टेन्शनच नाही मला जाय नाही लागत कुठं मग तर मी तू हे बा महिनाभर 2 महिने हे बा टेन्शन नको घेऊ हो मीच राखतो ढोरायला का काळजीच नको करू फक्त एवढं काम करतो. मी करतो काम फक्त कोणाला सांगू नका बा थंतून दिले म्हणून व्याजानं पैसे मापाशी तेवढेच आहे कशी बी नाही तर ते कसं माहीत चालले जाईन तर बसा लागं. आणि म्हणलं हे पा तुम्हाला शपथ घेत सांगतो बा माझे पैसे धुवायचे नाही रे बा तुला तर म्हणतो सोयाबीन आल्याबरोबर मा वावरातून पोते घेऊन जातो बा इतकी गॅरंटी देत असल्यावर अजून काय पाहिजे तुले कोणी मदत आणू का अजून मधातला माणूस नाही पाहिजे नाही तर मग अजून घोलाल होती याची हो ते कसे मा दवायला माहित नाही झालं पाहिजे ना आता आहे ना. जाऊ दे ना मग काय नाही मधातला घेतो माणूस आपला दोस्तानाच तसा आहे हो पैशाची काळजी करू नको तू काही हो तुझे पैसे मी देईन झाला आता ओके मग उद्या देऊन देतो मग बरं देतो ना मी हो कसं एका जागी लपून ठेवलाय म्या हो कसं मग ते काला लागन मला मग द्या लागन लय लपून ठेवा लागते दवायच्या ठीक आहे मग उद्या देतो तुला उद्या. बरं मग झालं कामच झालं मग चल येतो मग मी पाहतो ढोरा आता जाय तू आता काही टेन्शन घेऊ नको आता निपटलं काम आता. इकडे होतो म्हणून तू म्हणलं इकडे ये रे बाजूले काय सांग म्हणलं काय आणली काही खबर जराशी काही आनंदाची आहे का नाही म्हणलं काही लागला पता. अरे बाबा 2 मिनिटात पता लागला मग त्याला म्हणलं राजा आपल्याला कंदीरपुट्याचे पडेल हावरे आहे म्हणलं ते हो त्याला म्हणलं 10% व्याजानं आपल्याला 20,000 पाहिजे हो. आता मी चाललो म्हणलं मेवणीच्या घरी येऊ त्याले तर म्हणे कायले जाता म्हणे आपल्याच जवळ आहे म्हणे फक्त कोणाला सांगू नको. मला तेच तर पाहिजे आम्हाला आणि 20,000 कुठून आले याच्याजवळ टपऱ्याजवळ जवळ इथे चालले का म्हणलं हे सगळ्या मजुऱ्या आपल्या गाईच्या तेच तर नाही ते मग महिन्याचे पैसे आणि आता याच्याजवळ कुठचे आले. बरोबर आहे झालं आलं लक्षात आलं ते आता 20,000 रुपये आहे म्हणते नाही का रुपया खरंच नाही त्यातला त्यानं पाय आहे जसच्या तसेच ठेवले इतकं लेखाचं बारीक आहे ते. अरे बा लय मग नाही ते मग हो धीरे धीरे जमा केले म्हणे म्या आहे म्हणे माझं आता मग उद्या देतो म्हणे बा मग आता काय पुढचं कसं नाही ते पैशाचं पाहू आपण सध्याचे घे तू देऊ त्याला वापस आपण व्याज गीस तर काही देत नाही म्हणा आपण कोणाला व्याज देतो समजा मुद्दलच तर कठीण आहे आपलं. पण आता काय करावं लागं की यानं आपल्याला समजा मार खायला लावला जेलात घातलं आणि बक्षीस आयते वायते काढून आणली यानं याले आता कसे दणके खायला लावायचे आपल्याला जितके खाल्ले तेवढे कंदील बुड्या टच करतो मी हो आता चोर सापडला आपल्याला. पण कसे काय म्हणलं काय करतं काय पाहिलं तू आता उद्या रविवार आहे ना उद्या बसायचे उद्या मार खायचे दिवस आहे समजा हो या संत्याला उद्या मी पाठवत आता एका ठिकाणी बरोबर हो आपण जिथं दणके खाल्ले का नाही तिथं याले दणके खायला लावतो मी. आम्ही कुठं खाल्ले म्हणा आपण कुठं खाल्ले म्हणलं हटेले खजूर हटेले बस तिथं पाठवायचं आहे पोरगी आहे त्याले तिथं यायला पाठवून देऊ आपण पोरगी पाहासाठी हो म्हणजे मग असे दणके खाते नाही मरणाची. अरे का काही पाठवतो मग उद्याच का उद्या जास्त दूर काय टाईम लावायचा मग उद्याच त्याला सांगतो बरोबर काय बोलास ते बोलतो मी त्या संग तू फक्त आता त्याला माझ्या घरापाशी बोलावून घेऊन या थोड्या वेळानं समजा जेवण खावणं झाल्यावर हो का बरं ठीक आहे ना मग हो काही हरकत नाही मग आता समजा आपल्याला जितका मार खाल्ला तेवढा तर खाल्ला होताच त्याला ठीक आहे चालते मग. बाबा जेवण चालू वाटते नाही सांगा आता काय करा बरं करा जेवण हो काय आता संतोषचं काम होतलं का जरासं संतोष म्हणलं थोडं काम होतं कडे येतो बरं जेवण झालं की तिकडे आपल्या शिरोल भाऊच्या घराकडे आजकाल पैशासाठी आलं होतं नाही का नक्कीच. बोला आता मी जेवण झालं की येतो तिकडे मग येतो मग तिकडे हो भेटतो ना मग. पण काय काम काय होतं म्हणलं शिवलालची तिकडे काय काम आहे काही नाही ते आपला सोयरीचा विषय शिवलाल भोले म्हणलं होतं संतोष ना म्हणे बा एखादी असली तर पाहिजे बा पोरगिरगी आता त्याने मग कसं जरा 1-2 ठिकाणी विषय काढला संतोषचा तर आता एका जणाचा फोन आला माझ्या एकदा म्हणे बा ते पोरग तुम्ही म्हणे तर मग त्याला कसं पाठवता का बा असं काहीतरी बोलणं झालं वाटते असं स्पष्ट काही ऐकलं नाही म्हणा पण मला म्हणे जा म्हणे बोलवणार म्हणे संतोषला विचारून घेऊ म्हणे काय आहे त्याचं. आता हो का बोला मग येतो ना मी बस 2 मिनिटात बस जरासच राहिलं माझ्या जेवण आता आलोच मी. हो म्हणा पण ते कुठचे होय काय होय म्हणजे कसं म्हणजे चांगलं स्थळ आहे ना बाबा नाही तर बस दादा मला काय माहिती आता कोणती सोयरीन काय होईल आता ती त्यालाच माहित बस शिवलाल भोवल्या तर त्याने कुठं विषय काढला तर मला फक्त म्हणे बोलवणार म्हणून मी सांगायला आलो. बरोबर ठीक आहे पाठवतो मी त्याला जेवण झालं की हो मग नंतर काय आहे मला सांगतो द्या हो जा बा संतोष मग संतोष अर्ध्या घंटे ये लवकर लवकर उरकतं घे ये पटकन 2 घात खाल्ले की आलोच मी 2 मिनिटात हो आलोच. काय म्हणतो काय सहज झाला का काही विशेष ते आपलं बक्षिसाचं प्रकरण कोण उचललं बा बक्षिसे 20,000 रुपये हो त्याचा शोध झाला म्हणलं लागला संत्या सोय म्हणलं संत्या हो 20,000 रुपये व्याजानं द्यायला तयार झाला आता ते काशीनाथले म्हणे माझ्याजवळ जमा करेल पैसे आहेत म्हणे देतो म्हणे तुले काशानं लढवली आयडिया मेवण्याचं जोडून आणतो म्हणे मी पैसे व्याजानं 10%. याला वाटलं बरं राहिलं का 10% भेटू राहिले
आता म्हणलं 20,000 रुपये हो काशाला आता देणार आहे. आता काशा गेला त्याच्या घरी. हो मी म्हणलं बोलावं ना त्याला थोडंसं कसं त्याचा कार्यक्रम करायचा आहे म्हणलं आपल्याला. नाही नाही करा तुम्ही कार्यक्रम कराच हो, कारण की मला मुंशीरामले या वयातनी जर समजा पोलीस स्टेशनमध्ये मार खा लागला त्याच्यानं हो तर त्याला कमी काय नाही म्हणणार हो का. हो त्याला हे बा हो दणकी द्यायलाच पाहिजे. हो काही हरकत नाही. काय प्लॅन आहे तुझ्या, काय करू काय करतो तू. काही नाही आता बस त्याला कसं बरोबर ते सोयरी केली देतो पाठवून मग हॉटेलीच्या घरी. हो हॉटेलीची तर बरोबर हिशोब म्हणा आता बोलावले पाठवलं मग काशीनाथले घरी येते ते माया. सांगतो मग त्याला असं आहे हॉटेलला फोन लावून देतो असंच आहे म्हणतो बा. बापा हॉटेलीची पोरगी याले अरे बापा बापा सांगा नाही का आपत्ती धंदे. हो याले ते बा म्हणलं 2 थापला हाणते ते पहिले गेल्या हो हे असं काय पोरगं पाठवलं म्हणले का सारखं बोलता नाहीत म्हणून याले. ते आता पाहू ना आता काय होते पुढे आता समजणारच आहे ते. आपण काय सांगू शकतो हॉटेल काय करून काय नाही उलटं टांगावं नाही फक्त याले. हो आम्हाला टांगलं होतं समजा. बरं पाहू मग आता हो त्याला येतो मी जरा आला असून ते घरी. हो पाहतो मग लावतो मेड त्याचा. लावतो हो त्यानं हे बा होबार सुजूनच आलं पाहिजे काय. हो आपले सुजले तशीच हो ठीक आहे जाय.